आज आपण ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. प्रत्येक जणच आपापल्या परीनं चटणी बनवतो, पण काय चुका केल्यामुळं आपली चटणी छान बनत नाही ते आज आपण पाहूयात. पाहू शकता चटणी कशी दिसत आहे ते आपली. तर खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि इडली, डोसे, आप्पे सोबत खाल्ली जाते ही चटणी आणि बनवायला खूप इझी आहे. मी एक वाटी दीड वाटी आपलं ओलं नारळ घेतलं आहे, खिसून घेतलं आहे. खिसून घेतल्यामुळं मिक्सरमध्ये छान म्हणजे एकजीव होतं. आणि कढीपत्ता घेतला आहे, आपलं डाळवं घेतली आहे आणि कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत. तिखट किती पाहिजे, हे काही तिखट नव्हत्या मिरच्या म्हणून मी जास्त घातल्या आहेत. तुमच्याकडे तिखट जर मिरच्या असतील तर तुमच्या तिखट किती पाहिजे तुम्हाला चटणी त्यानुसार घाला. अद्रक मी खिसून घालत आहे. कधी-कधी मिक्सरमध्ये ते बारीक होत नाही. असं खिसून घातलं तर छान मिक्स होतं मध्ये. आणि वरतून जिरे पण टाकायचं आहे असं. त्याच्याने पण चव छान येते. आणि साखर टाकली. साखर ऑप्शनल आहे, पण साखरेने चव खूप छान येते. नक्की टाका आणि चवीनुसार मीठ पण मी ह्याच्यातच टाकत आहे. कारण मिक्सरमध्ये फिरवताना ते मस्त होतं, एकजीव होतं. मिक्सरवर आपण चटणी फिरवून घेतली आहे, पाहू शकता. ही चटणी जास्त काही पातळ नसते, पण तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही करू शकता. मी जास्त काही पातळ केली नव्हती. अशी ठेवली होती तुम्ही पाहत आहे तशी. आता थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पाहिलं पाणी टाकून घेतले मी. आता आपण वरून तडका देऊन घेऊ. तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. जिरे, मोहरी टाकून घेतली आहे आणि सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता छान असं तडतडू द्यायचं. थोडं 2 मिनिट आपलं हे थंड होऊ द्यायचं तेल. जे आपण तडका तयार केला आहे ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊ. पाहू शकता किती इझी आणि सोपी चटणी आहे. खूप अप्रतिम लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा. कधी-कधी पोहे आणि उपीट सोबत सुद्धा तोंडी लावायला छान लागते. असंही आपण कुठल्या जेवणामध्ये बनवू शकतो. इडली आप्प्यासोबतच खावा असं काही नाही. माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही तुम्हाला थोडाही आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा. पाहू शकता कशी दिसत आहे ती चटणी. खायला पण खूप छान झाली होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.